मी शिरसाट साहेब बघेल साहेबांचं मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. सर्वांनी मनापासून धन्यवाद दिले की अकोल्याला तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि इंटरॅक्शनची कार्यक्रम किती मोठा झाला, किती यशस्वी झाला हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे, परंतु ते आयोजित झाला आणि त्या माध्यमातून चर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मी त्यामुळं MSMEचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि स्थानिक जे आयोजक त्यांच्यासोबत जे संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. खरं म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये फार काम होण्याची गरज विशेषतः विदर्भामध्ये आहे. आणि मी आता इथं येण्यापूर्वी आपल्याला माहीत नसेल, मी इथे येण्यापूर्वी औरंगाबादला संभाजीनगरला कलेक्टर म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं. तिथे कलेक्टर म्हणून काम करत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये 60,000 कोटीची गुंतवणूक म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये तिथं शेंद्रा आणि याच्यामध्ये झाली. ते शासनाचं माझं काही क्रेडिट नाही आहे, परंतु मी त्याच्यामध्ये हे सांगतो की ते काम करत असताना म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या, टोयोटो सारखे कंपनी असेल, एथर सारखे असेल, JSW सारखे असतील, अनेक कंपन्या तिथली एक शेंद्रा MIDC पूर्ण झाली. त्याच्यानंतर बिडकीन MIDCचं इतकं मोठं क्षेत्रफळ कमी पडायला लागलंय आणि आणखी 10,000 हेक्टरची मागणी मी येण्याच्या 15 दिवस अगोदरच तिथं आली होती आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु मोठ्या उद्योगाच्या बरोबरीनं स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि हे आपल्याला MSMEच्या माध्यमातून असेल, मोठ्या उद्योजकाच्या माध्यमातून असेल, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असेल, हे सर्वदूर लोकांपर्यंत गेलं याच्यासाठी पाहिजेत. कारण विकासाच्या दृष्टिकोनातून स्मॉल स्केल इंडस्ट्री, गृह उद्योग हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामुळं एका बाजूनं याच्या काही अडचणी आहेत, याच्या बाजूने याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, परंतु त्यामुळंच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने खूप मोठ्या फॅसिलिटीज याच्याशी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण सर्वांनीच या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. बेसिकली स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काय एकतर लो कॅपिटल असते, फार काही आवाढव्य कॅपिटलची त्या ठिकाणी आवश्यकता राहत नाही. त्यानंतर लेबर इंटेन्सिव्ह वाढते. लेबर काय आपल्याला स्थानिक लेबरला आपण काम देऊ शकतो, त्याच्यामध्ये लोकल रिसोर्सेस आपण वापरू शकतो आणि या सर्वांच्या भरोशावर आपण एकदा स्मॉल स्केल इंडस्ट्री आपली रन झाली की आता काही चॅलेंजेस ह्याच्यामध्ये बी आहेत, जसं काही जे स्किल्ड लेबर मिळत नाहीत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये एक प्रॉब्लेम आहे. स्मॉल स्केलमध्येच नाही, मोठ्या ठिकाणी सुद्धा स्केल ज्यांनी ट्रेंड स्केल लेबर जे आहेत ते फार अडचणीचा भाग ठरू शकतो. बाहेरच्या राज्यातून बोलवणं आपल्याला परवडत नाही. त्याच्यानंतर रिसोर्सेस आपण ज्या ठिकाणी ग्रामीण स्तरावरचे किंवा आपल्या ठिकाणी वापरतो त्याच्याबरोबर आजकाल कॉस्ट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. म्हणजे छोट्या उद्योगासाठी आणि मोठ्या उद्योगासाठी, म्हणजे पैठण बिडकीनला त्या परिसरात आपण गेलात तर मी स्वतः अनुभव घेतले की 40-50 लाख रुपये हेक्टर म्हणणारी जमीन 1 महिन्यामध्ये 2 कोटीला गेलेली आम्ही स्वतः पाहिलेलं आहे जिल्हाधिकारीने. आणि तसंच स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे काय आपल्याला थोडी बहुत जागा लागते, थोडं बहुत मटेरियल लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, याच्या किमती वाढत आहेत. हे एक चॅलेंज आपल्या समोर असताना म्हणून शासनाने आपल्याला कॅपिटल रिसोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, फायनान्स उपलब्ध करून दिलेलं आहे. MSMEच्या माध्यमातून जी आता मागणी झाली पुढच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मागणी होणार आहे आणि यामुळं आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये लोनची सुविधा असेल. त्याबरोबर गव्हर्नमेंटने अनेक पॉलिसी केलेल्या आहेत, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून अनेक पॉलिसी केलेल्या आहेत. क्रेडिट सपोर्ट पॉलिसीज केलेल्या आहेत. अनेक ठिकाणच्या अनेक उद्योगाला विशेषतः क्षेत्रीय असंतुलन जे झालेलं आहे ते असंतुलन बरोबर व्हावं म्हणून खूप मोठ्या क्रेडिट पॉलिसी सुद्धा गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत. मार्केटिंग करण्याच्या संदर्भामध्ये मार्केटिंग प्रमोशनसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने खूप मोठ्या योजना केलेल्या आहेत. पण गरज आहे चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचण्याचे. मी कुठला आपल्याला सल्ला देणार नाही, आपल्याला मार्गदर्शन करणार नाही, कारण आपण या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. आपण सर्वजण यशस्वीतेकडे वाटचाल केलेली आहे, पण त्याच्यामध्ये आणखी आपल्याला जास्तीत जास्त हे इंडस्ट्री कसं वाढवता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि मला वाटते म्हणूनच या कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलं असेल. मी कार्यशाळेला मनापासून अभिनंदन करतो. कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा देत असताना महाबीजला पण त्यांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दलही त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण महाबीज अकोल्यात असून
म्हणजे कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल किंवा कदाचित राग पण येईल, अकोल्यातल्या लोकांनाच महाबीज माहित नाही. म्हणजे बऱ्याच लोकांशी आता मला येऊन 2 काय 2.5-3 महिने झालेत, पण मी जिथे इंटरॅक्शन करतो, महाबीज हे राज्य स्तरावरचं मुख्यालय आपल्या अकोल्यामध्ये आहे. 600 कोटीचा टर्नओव्हर महाबीजचा आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं योग्य वेळी, योग्य दरात आणि योग्य ठिकाणी पोहोचण्याचं काम हे महाबीज मागच्या 50 वर्षापासून सातत्यानं करतंय. त्या 50 वर्षाचं सेलिब्रेशन परवाच आमच्या एप्रिलमध्ये संपन्न झालं आणि यामध्ये सुद्धा स्थानिक उद्योगपतींनी या महाबीजला लागणारे अनेक प्रॉडक्ट लागणारे आहेत. जसं प्रोसेसिंग करण्यासाठी अनेक प्रॉडक्ट लागतात, पॅकेज करण्यासाठी पॅकेजिंगसाठी अनेक प्रॉडक्ट लागतात, वेगवेगळे पॅकेट आहेत, बॉक्स आहेत, थैल्या आहेत, पोत्या आहेत. या सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून कुठून तरी बोलवाव्या लागतात. जेव्हा आम्ही टेंडर काढतो, जेव्हा आम्ही टेंडरचा काय अभ्यास केलो, तेव्हा बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून, जाऊ द्या आपल्या राज्यामधून आले चांगले वाटून, बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक त्याच्यात पार्टिसिपेट करतात. आणि महाबीजमध्ये दरवर्षी, आत्ता खरीप संपला, मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ 4 लाख क्विंटल बियाणे आम्ही महाराष्ट्रभर महाबीजच्या माध्यमातून विक्री केलेलं आहे. आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये आता वर्तमानपत्रात किंवा मीडियात बातम्या येतात की सोयाबीनचे बियाणे बोगस आले, पण मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आल्या, हे आल्या. परंतु आपल्या महाबीज मार्फत जवळजवळ 1,84,000 क्विंटल सोयाबीनचं बियाणं वाटप झालं असतानाही 0.15% तक्रारी आलेल्या आहेत की उगवलं नाही म्हणून. आणि या 0.15 तक्रारी सुद्धा जेव्हा व्हेरीफाय केल्या, तेव्हा पावसाची मात्रा कमी असताना पेरणी केली किंवा सोयाबीनच्या बियाची खोली जितकी असली पाहिजे 3 ते 5 सेंटीमीटर त्याच्यापेक्षा जास्त खोलवर गेल्यामुळं त्या बियाण्याची उगवण क्षमता झाली नाही. म्हणजे इतकं विश्वासाचं महामंडळ आपल्या शहरात कार्यरत आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी इथल्या MSMEला असेल, DICला असेल किंवा इथल्या सर्व तुम्ही सन्माननीय उद्योजकांना असेल की या दृष्टिकोनातून सुद्धा आपण निश्चितपणे काहीतरी त्या ठिकाणी प्रयत्न करावं, हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कारण आपण सर्वांनी मिळून जर याच्यामध्ये काम केलं तर निश्चितपणे चांगलं होईल. वेंडर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण उद्योग करतो, इंडस्ट्री करतो 4 पैसे मिळावे म्हणून. त्याच्यामध्ये वावगा असं काही नाही, प्रत्येक जण तो प्रयत्न करतो, त्याला आपण चालनाच दिली पाहिजे. म्हणजे इव्हन आमच्या महाबीजमध्ये सुद्धा जे आमचे विक्रेते होते त्यांना अतिशय कमी कमिशन मिळत होतं. मी जॉईन झाल्या 2ऱ्या महिन्यामध्येच आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंगमध्ये सांगितलं की यांना आपल्याला पैसे वाढून दिले पाहिजे, तरच ते चांगल्या पद्धतीने विक्री करतील. कारण मी अनेक दुकानामध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बघितलं की महाबीजचं प्रॉडक्ट असताना ते दुकानदार दुसरे प्रॉडक्ट पुढे करायचे. त्यांना मी विचारलं, महाबीज शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे, शासनाचे प्रॉडक्ट तुम्ही पुढे न करता ते खाजगी प्रॉडक्ट पुढे का करता? ते म्हणले साहेब आम्हाला याचे 2 पैसे जास्त नाही. त्याच्यामुळे उद्योजकांनी सुद्धा आपल्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये जे विक्रेते करणारे विक्रेते आहेत, डीलर्स आहेत, वेंडर्स आहेत, यांच्याकडे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून क्वालिटी प्रॉडक्ट, त्याचबरोबर क्वालिटी वेंडर्स, त्याचबरोबर क्वालिटी मार्केटिंग, ह्या 3ही गोष्टी तेवढ्याच ताकदीने झाले पाहिजेत. आता इव्हन बचत गटाच्या माध्यमातून करोडोचा व्यवहार होतो. आपल्याला अदर फील्डमधल्या अधिकाऱ्यांना किंवा लोकांना ते माहीत राहत नाही. आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून इतके उद्योग आता फोफावत आहेत, इतके गृह उद्योग पुढे आलेले आहेत. आणि आता लखपती दीदी करायचा जो केंद्र शासनाचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जे उद्योग ते सुरू करतायत, त्याला सुद्धा मला वाटतं MSMEनं थोडं मार्गदर्शन आणि सल्ला दिला. आणि तुमच्यासारख्या उद्योगपतींनी जर त्यांना थोडा हात दिला, थोडं मार्गदर्शन दिलं, तर त्या महिलांचं सुद्धा खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होईल. आणि या सगळ्यांनी मिळून मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, याप्रमाणे जर काम केलं, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या पंक्तीप्रमाणे जर काम केलं, तर मला वाटतं आत्मनिर्भर भारत किंवा प्रत्येक जणांचं सक्षमीकरण, प्रत्येक गटाचं सक्षमीकरण व्हायला आणि जो आपला प्रादेशिक असमतोल आहे तो दूर व्हायला वेळ लागणार नाही. आणि तो असमतोल दूर व्हावा, उद्योगपतींना, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवाल्यांना, वेंडर्सना चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. ते चांगले दिवस आपल्याला येवो अशी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. कार्यक्रमाच्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करत असताना आपण सर्वांनी याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतलात, त्याबद्दल आपलंही अभिनंदन करतो. आणि महाबीजला या उपक्रमात सामील करून घेतलं
त्याबद्दल आपले आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.